नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 1 जून 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. रेड फ्लॅग 2024 हा युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. मित्रांनो, रेड फ्लॅग हा 2024चा युद्ध सराव हा अमेरिका देशात आयोजित करण्यात आलेला आहे. तर हा रेड फ्लॅग युद्ध सराव भारत आणि अमेरिका या देशात आयोजित करण्यात आलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण भारताचे युद्ध अभ्यास देखील जाणून घेऊया. भारत कुठल्या देशासोबत कुठला युद्ध अभ्यास करतो ते देखील परीक्षेला विचारले जातच असते. त्यामुळे ही स्लाईड देखील महत्त्वाची आहे. लक्ष देऊन ऐका आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला एक एक करून आपण भारत कुठल्या देशासोबत कुठला युद्ध अभ्यास करतो ते जाणून घेऊया. 1 ऑस्ट्रा हिंद हा ऑस्ट्रेलिया देशासोबत, तर वीर गार्डियन आणि जिमेक्स हा जपान देशासोबत, सूर्यकिरण नेपाळ देशासोबत, तर युद्ध अभ्यास आणि तारकश हा अमेरिका देशासोबत, गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती इंडोनेशिया देशासोबत, तर डस्टलिक हा उझबेकिस्तान देशासोबत, ओ फ्रेंजेक्स वायाम हा फ्रान्स देशासोबत, तर मिलन 2024 हा भारतीय नौसेनेचा युद्धाभ्यास आहे. तर मित्रांनो, समुद्र लक्ष्मण हा मलेशिया देशासोबत आणि रेड फ्लॅग आत्ताच बघितला तर तो भारत आणि अमेरिका. हे सर्व युद्धाभ्यास तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एलॉन मस्क. मित्रांनो, एलॉन मस्क हे आता पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या ठिकाणाच्या अंतराळ स्टार्टअप्स अग्निकुल कॉस्मॉसने हरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून 3D प्रिंटर रॉकेटची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई. चेन्नई ठिकाणच्या अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉसने श्रीहरिकोटा येथील प्रशिक्षण केंद्रातून 3D प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणीही घेतलेली आहे. मित्रांनो, चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉस ही रॉकेटची यशस्वी चाचणी घेणारी भारतातील दुसरी खाजगी संस्था ठरलेली आहे. तर मित्रांनो, या 3D प्रिंटेड रॉकेटचे नाव आहे अग्निबाण शॉर्टेड 1. तर मित्रांनो, या अग्निकुल कॉस्मॉस या खाजगी अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेल्या 3D रॉकेट अग्निबाण 3ची 300 किलो वजन वाहून नेण्याची देखील क्षमता आहे. हा देखील तिसरा पॉईंट या प्रश्नासंदर्भात लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशाची 2024-26 या 2 वर्षासाठी कोलंबो प्रक्रियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत. भारत देशाची 2024 ते 2026 या 2 वर्षासाठी कोलंबो प्रक्रियेच्या अध्यक्षपदी आता निवड झालेली आहे. मित्रांनो, दक्षिण आणि आग्नेय आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कोलंबो प्रक्रियाची 2003 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली होती. मित्रांनो, या आशियातील स्थलांतरित कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोलंबोची प्रक्रियेचे 12 देश सदस्य आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंटरनेट मूव्ही डाटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या 100 भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दीपिका पादुकोण. मित्रांनो, इंटरनेट मूव्ही डाटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या 100 व्यक्तिय कलाकारांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर दीपिका पादुकोण ह्या अभिनेत्रीचा समावेश आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. युनोतर्फे मरणोत्तर डँग हमरस्कॉल्ड 2024 पदक कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धनंजय कुमार सिंग. मित्रांनो, युनो तर्फे मरणोत्तर डँग हमर्स क्लॉड 2024 पदक हे धनंजय कुमार सिंग यांना प्रदान करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉईस अवॉर्ड कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 REC लिमिटेड. मित्रांनो, हा सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉईस अवॉर्ड हा REC कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या महाराष्ट्रातील पोलीस निरीक्षकांनी एव्हरेस्ट शिखर नुकतेच सर केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द्वारका विश्वनाथ डोके. मित्रांनो, द्वारका विश्वनाथ डोके यांनी महाराष्ट्रातील हे पोलीस निरीक्षक आहे. त्यांनी एव्हरेस्ट शिखर हे सर केलेले आहे. मित्रांनो, त्यांनी ही कामगिरी 49व्या वर्षी केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या देशातील भारताची रुपे क्रेडिट कार्ड सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मालदीव. मित्रांनो, मालदीव देशात भारताची रुपे क्रेडिट कार्ड सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. एका हंगामामध्ये 3 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम कोणी केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पौर्णिमा श्रेष्ठ. मित्रांनो, पौर्णिमा श्रेष्ठ यांनी एकाच हंगामात 3 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा हा पराक्रम केलेला आहे. मित्रांनो, एकाच हंगामात 3 वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम हा त्यांनी पौर्णिमा श्रेष्ठ यांनी केलेला असून त्या नेपाळ देशाची रहिवासी आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अभ्यासू मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.